कर्क राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य. तुमच्या आयुष्यातील काही लोकांचे खरे रूप समोर येणार. या आठवड्यात होणार भावनांचा एक मोठा खुलासा. नमस्कार कर्क राशीच्या व्यक्तींनो, 8 ते 14 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी पैसा, नोकरी केवळ नशिबाच्या घटनांपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. कारण या आठवड्याचा मुख्य विषय आहे नात्यांमधील सत्य आणि मनातील लपलेल्या भावना. कर्क राशी ही चंद्राची रास मानली जाते, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि मनाने खूप जिव्हाळ्याचे असतात. तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता, त्यांच्या आनंदात आनंदी होता आणि त्यांच्या दुःखात सहभागी होता. पण अनेकदा अशी माणसे सर्वात जास्त दुखावली जातात कारण ती मनापासून नाती जपतात. या आठवड्यात विश्व तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या नात्यांबद्दल तुम्हाला नवीन दृष्टिकोन देऊ शकते. ज्या गोष्टी आजपर्यंत अस्पष्ट होत्या त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. पहिला अध्याय असेल मुखवटे गळून पडतील. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आसपास अशी एखादी व्यक्ती असू शकते जिच्याबद्दल तुमच्या मनात संभ्रम झाला असेल. ती व्यक्ती खरोखरच तुमची काळजी करते की फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जवळ आहे. या आठवड्यात एखादी छोटी घटना तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. हे उत्तर भांडणातून मिळेलच असे नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती, तिची प्रतिक्रिया किंवा तिचे वागणे सर्व काही सांगून जाते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना जाणवेल की ज्या व्यक्तीकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या तीच अपेक्षांवर खरी उतरली नाही, तर दुसरीकडे ज्या व्यक्तीकडे फारसे लक्ष दिले नव्हते तीच खंबीरपणे साथ देताना दिसेल. दुसरा अध्याय मनात साठवलेले शब्द बाहेर येतील. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. राग असो, प्रेम असो किंवा दुःख, तुम्ही ते लगेच व्यक्त करत नाही. मात्र या आठवड्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जी मनात साठलेले शब्द बाहेर पडतील. अनेक दिवसांपासून न बोललेली गोष्ट बोलली जाऊ शकते. एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. काहींसाठी हा संवाद नाते अधिक मजबूत करणारा ठरेल, तर काहींसाठी नवीन सुरुवात घडवणारा ठरेल. तिसरा अध्याय एक अनपेक्षित भावनिक क्षण. या आठवड्यात तुम्हाला एखादा असा क्षण अनुभवायला मिळू शकतो जो आयुष्यभर लक्षात राहील. कदाचित एखाद्या व्यक्तीचे कौतुक, एखादी मनापासून दिलेली मदत किंवा अचानक व्यक्त झालेल्या भावना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकतात. काही वेळा आपल्याला वाटते की कोणीच आपल्याला समजत नाही, पण या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकते की शांतपणे तुमची काळजी करणारी माणसे तुमच्या आसपास आहेत. चौथा अध्याय भूतकाळाची एक आठवण परत येईल. या आठवड्यात एखादी जुनी आठवण अचानक मनात जागी होऊ शकते. एखादा फोटो, एखादे ठिकाण, एखादे गाणे किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव तुम्हाला भूतकाळात घेऊन जाऊ शकते. पण या आठवणीचा उद्देश तुम्हाला दुःखी करणे नाही. उलट ती आठवण तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती बदलला आहात, किती मजबूत झाला आहात आणि किती मोठा प्रवास पूर्ण केला आहे. पाचवी गोष्ट, हृदय सांगेल ती गोष्ट ऐका. या आठवड्यात अनेक निर्णयांसमोर तुम्ही उभे राहू शकता. तर्क एक गोष्ट सांगेल आणि मन दुसरी. अशा वेळी स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे महत्त्वाचे ठरेल. कारण कर्क राशीच्या व्यक्तींची अंतर्ज्ञान शक्ती या काळात विशेष सक्रिय राहू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा निर्णयाबद्दल मनातून येणारा पहिला संकेत दुर्लक्षित करू नका. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा इतरांसाठी खूप काही करता पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. या आठवड्यात विश्व तुम्हाला एक वेगळाच धडा शिकवत आहे. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांच्यासाठी स्वतःला जपा आणि ज्यांना तुमचे प्रेम, त्याग आणि प्रामाणिकपणा दिसत नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद नवीन माणसे मिळवण्यात नसतो, तर खरी माणसे ओळखण्यात असतो. 8 ते 14 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नात्यांचे, भावनांचे आणि आत्मजाणीवेचे एक विशेष पर्व ठरू शकतो. या काळात मिळणारे अनुभव तुम्हाला केवळ इतरांविषयीच नाही तर स्वतःविषयी एक नवीन सत्य दाखवतील. आणि कदाचित या आठवड्याच्या शेवटी तुम्ही स्वतःलाच एक गोष्ट सांगाल, काही लोक माझ्या आयुष्यात का आले आहेत आणि काही का गेले याचे उत्तर आता मिळू लागले आहे. कर्क राशी, तुमच्यासाठी आणखी एक गुप्त अध्याय. तुमच्या आयुष्यातील शांत काळ संपत आला आहे. नियती आता मोठ्या बदलाची चाहूल देत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात आणखी एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. गेल्या काही काळापासून तुम्हाला असे वाटले असेल की आयुष्य एका जागी थांबले आहे. सर्व काही चालू आहे पण अपेक्षित वेगाने काहीच घडत नाही. प्रयत्न सुरू आहेत, स्वप्ने आहेत, आशा आहेत, पण त्यांचे परिणाम दिसत नाहीत. मात्र 8 ते 14 जूनचा हा काळ तुम्हाला एक वेगळा संदेश देत आहे. कधी कधी निसर्गातही मोठे वादळ येण्यापूर्वी एकदम शांतता असते. समुद्राच्या लाटा काही क्षणासाठी शांत होतात
पण त्यानंतर त्यांची ताकद अधिक वाढते. तुमच्या आयुष्यातील हा काळही तसाच असू शकतो. जे काही शांत दिसत आहे त्यामागे नियती काहीतरी नवीन घडवण्याची तयारी करत असू शकते. तुम्हाला या आठवड्यात काही गोष्टींबद्दल अचानक स्पष्टता मिळू शकते. ज्या विषयांमध्ये तुम्ही गोंधळलेले होतात त्याबद्दल मन ठाम होऊ लागेल. काही निर्णय जे अनेक दिवस पुढे ढकलले होते ते आता घेण्याची वेळ आली आहे असे वाटू शकते. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या मनात एक नवीन आत्मविश्वास जन्म घेऊ शकतो. हा आत्मविश्वास बाहेरून मिळणाऱ्या कौतुकामुळे नाही तर आतून मिळणाऱ्या जाणीवेमुळे असेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही अनेक कठीण प्रसंग पार केले आहेत आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांनाही सामोरे जाऊ शकता. एक अदृश्य आशीर्वाद. काही कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात असे वाटू शकते की एखादी अदृश्य शक्ती त्यांचे रक्षण करत आहे. एखादा चुकीचा निर्णय शेवटच्या क्षणी टळेल. एखादी अडचण अपेक्षेपेक्षा सहज सुटेल आणि एखाद्या संकटातून योग्य वेळी मार्ग मिळेल. अशा घटना लहान वाटतील पण नंतर लक्षात येईल की त्या किती महत्त्वाच्या होत्या. तुमच्या आयुष्यातील नवीन पान. प्रत्येक पुस्तकात काही पाने अशी असतात जी कथा पूर्णपणे बदलून टाकतात. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्याचे असेच एक पान आता हळूहळू उघडत आहे. कदाचित अजून त्यावरील सर्व शब्द स्पष्ट दिसत नसतील. अजून संपूर्ण चित्र समोर आलेले नसेल, पण संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. एखादी नवीन कल्पना, नवीन ओळख, नवीन संधी किंवा स्वतःविषयीची नवीन जाणीव यापैकी काहीतरी तुमच्या पुढील प्रवासाची दिशा बदलू शकते. कर्क राशी, तुम्ही ज्या उत्तरांचा शोध बाहेर घेत आहात त्यापैकी अनेक उत्तरे तुमच्या स्वतःच्या मनात दडलेली आहेत. या आठवड्यात शांततेतून मिळणारे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण काही वेळा नियती मोठ्या आवाजात नाही तर हळूच कानात कुजबुजून आपला मार्ग दाखवत असते. कर्क राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा फक्त घटनांचा नाही तर आत्मविश्वास, आत्मजाणीव आणि नवीन सुरुवातींचा आठवडा ठरू शकतो. जे मागे राहिले ते सोडा, कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय आधीपेक्षा सुंदर, अधिक सुंदर असण्याची शक्यता आहे.